सागर, आपण कॅमेराकडे बघू. तुम्ही आत्ता सेकंड शिफ्ट डे 2 सेकंड शिफ्टचा पेपर दिला जेईचा. तर इन जनरल पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती, पेपर कसा होता, कुठला सेक्शन स्कोरिंग होता? पूर्ण पेपर स्कोरिंग होता. ओके, तर मेहनत करण्यावर आहे. हां, जे आपल्याला आलं आहे, जे आपण अभ्यास केला त्यानुसारच होतं आहे. ओके फाईन. आणि काही कन्फ्युजन वाटलं का, किंवा कुठल्या लेवलचा पेपर होता? डिग्री आता डिप्लोमाच्याच लेवलचा पेपर होता का? लेवलचा पूर्ण पेपर डिप्लोमाच्या लेवलचा. ओके, साधारणतः कट ऑफ किती जाईल असं वाटतं? सर अंदाज नाही सांगू शकत, कारण की माझा एक्सपिरियन्स नाही आहे या गोष्टींमध्ये. मी पहिल्यांदाच पेपर दिला. ओके, तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीचे महायज्ञ किंवा महामॅरेथॉन सेशन्स पाहिले होते यूट्यूबवर? जस्ट मला 1-2 दिवसा पहिलेच माहीत पडलं. ही चूक झाली माझी, पण पुढच्या पेपरला नक्की याच्यावर प्रयत्न करेल. मी 1-2 दिवसा पहिलेच ॲप्लिकेशन मी डाउनलोड केल्या त्या. ओके ओके, थँक्यू सो मच सर, ऑल द बेस्ट. सर नमस्कार, आपलं नाव? योगेश कुमार धनलाल धावडे. सर आपण कुठून आहात? मी गोंदियावरून आहे. ओके, गोंदियावरून आहात. तर आत्ता तुम्ही सेकंड डे सेकंड शिफ्टचा PWD जेईचा पेपर दिला. तर इन जनरल पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती? पेपर बरं होता, या स्टडी केला आणि तिथूनच आलेलं आहे सगळं काही, नाही का. तर आणि पेपर सोपं वाटला पण. ओके, टेक्निकल सेक्शनमध्ये कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स जास्त किंवा कमी आले होते? म्हणजे टेक्निकलमध्ये असं होतं की आपलं सर्वेचे क्वेश्चन्स होते आपल्याकडे. हां, आणि आपल्याकडे म्हणजे बीम वगैरे जेव्हा फिक्स बीम वगैरे राहतो आपला, नाही का, हां, त्याचे क्वेश्चन होते आपल्याकडे. ओके सगळं बरं वाटले ते क्वेश्चन आपल्याला. ओके, आणि नॉन टेक्निकल सेक्शनचा कसा होता फीडबॅक? ते खूप मजेत होता, पण एकदम सोपं होतं तो. सोपा होता. काय वाटतं कट ऑफ किती लागेल? आता बघू आता काय होतं. तर आउट ऑफ 200 पैकी आता जवळपास 150च्या अबावत लागेल. 150च्या आसपास जाईल. ऑल राईट, ओके ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. आपलं नाव? किरण कुमार दौलत रडके सर. ओके किरण, तुम्ही कुठून आहात? नागबीड सर. नागबीडच्या आहात. ओके, तुम्ही आता PWD जेईचा सेकंड शिफ्टचा पेपर दिला आहे, सेकंड डेचा 16 डिसेंबरचा. काय होतं पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती? थोडी इजी पण होती आणि हार्ड पण होती. थोडं मॉडरेट होतं का? हो. ऑल राईट, ओके. आणि कुठल्या सेक्शनमध्ये जास्त टेक्निकलमध्ये कुठले क्वेश्चन्स आले होते, कुठल्या सब्जेक्टचे आले होते? हायड्रॉलिक्सचे होते, रेल्वेचे क्वेश्चन होते आणि ब्रिक वर्क वगैरे होतं. हायड्रॉलिक्सचे होते, ब्रिक्सचे होते, म्हणजे BCMचे होते. ओके, आणि नॉन टेकचा पोर्शन कसा होता, त्याची डिफिकल्टी लेवल? नॉन टेक्स्टचं काही तेवढा काही 25 मार्क्सचा होता बस. ओके, 25 क्वेश्चन होते, त्याच्यामध्ये सगळे मिक्स होते. GK जनरल आणि रिजनिंग वगैरे ते मिक्स होते, पूर्ण मिक्स होते. ओके, तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीचं महायज्ञ किंवा महामॅरेथॉन सेशन पाहिले होते यूट्यूबवर? हो, पाहिले होते. ओके, तुमच्या अभ्यासामध्ये त्याचा काही फायदा झाला तुम्हाला? हो, थोडा बहुत फायदा झाला. ओके ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव सुमित राजूरकर. सुमित राजूरकर सर, कुठून आहात आपण? सर मी नागपूरचा आहे प्रॉपर. नागपूरच्या आहात. ओके, आजचा तुम्ही PWD जेईचा सेकंड डे सेकंड शिफ्टचा पेपर दिला. तर तुमच्या हिशोबाने पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती? सर मॉडरेट होती, पण थोडं ट्रिकी होतं. काही क्वेश्चन खूप ट्रिकी होते आणि 30 to 40% इझी होतं, म्हणजे एकदम 1 लाइनर आन्सर होते. 1 लाइनर आन्सर्स होते. ओके, आणि पर्टिक्युलरली टेक्निकलमध्ये कुठले सब्जेक्ट्स असे वाटले की कन्फ्युजिंग होते? सॉईल होतं. सॉईलचे एंडिंगचे जे चॅप्टर्स आहे, सॉईल एक्सप्लोरेशन अँड डीप फाउंडेशन वगैरे, त्यातले MCQs होते, म्हणजे न्यूमेरिकल होते. आणि RCCचे काही क्वेश्चन थोडे ट्रिकी होते, ज्यात रिटेनिंग वॉल पण विचारला होता एक क्वेश्चन. अच्छा, रिटेनिंग वॉल. नॉन टेकचा कसा होता? आता 75-25% जो डिस्ट्रीब्युशन दिला आहे, तर त्याच्यामध्ये नॉन टेकचा कसा पार्ट आलेला आणि कसं त्याचं ओव्हरऑल वेटेज होतं? नॉन टेकमध्ये GK स्टॅटिक विचारला होता, इझी विचारला होता थोडा. हां, आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये सिनोनिम्स एंटोनिम्स जास्त विचारले होते आणि रिझनिंग एकदम इझी लेवल होता. अच्छा, तोही म्हणजे नॉन टेक पण साधारणतः इझीच लेवलचा होता. काय कट ऑफ जाऊ शकतो असं वाटतं? 150 प्लस. 150 प्लस. ऑल राईट. आणि तुमचा स्कोअर साधारणतः कसा येईल असं वाटतं? वाटत आहे की होऊन जाईल क्रॉस म्हणून. ऑल राईट, ओके ओके सुमित, थँक्यू, ऑल द बेस्ट. ओके, हॅलो मॅडम, आपलं नाव? अभिलाषा कुंभलवार. अभिलाषा मॅडम, तुम्ही कुठून आहात? मी वर्धेवरनं. वर्धेवरनं आहात. तर तुम्ही आता आज सेकंड शिफ्टचा सेकंड डेचा सेकंड शिफ्टचा जेईचा पेपर दिला. कसा होता पेपर? कशी डिफिकल्टी लेवल होती? डिफिकल्टी लेवल मीडियम टू इझी होती. ओके, टू मीडियम, सॉरी. हां, म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन इझी होते आणि बघितल्यासारखे होते. अच्छा, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स. कन्सेप्ट डिप्लोमा लेवलवाले होते, एवढे खूप हाय कन्सेप्टवाले नव्हते. आणि अशा टॉपिकमधून आले होते क्वेश्चन्स जे आपण जनरली करत नाही. अच्छा, ओके. तर टेक्निकल अगेन्स्ट नॉन टेक्निकल कुठला पोर्शन जास्त डिफिकल्ट होता? कम्पेअर केलं तर टेक्निकल थोडा डिफिकल्ट पकडला जाईल. नॉन टेक्निकल भरपूर इझी होता. नॉन टेक्निकल भरपूर इझी होता. काही नॉन टेक्निकलमध्ये काही कन्फ्युजिंग काही स्टेटमेंट्स होते का?
नाही ॲज इन तसे नाही, खूप इझी. नॉन टेक्निकलची लेवल खूप जास्त इझी होती. ओके, जंबल क्वेश्चन्स वगैरे असं काही नव्हतं. नाही. ऑलराईट सर, किती कट ऑफ लागू शकतो असं वाटतं? कट ऑफ 160+. 160+. ऑल राईट, थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. सर आपलं नाव? माझं नाव कमलेश कांबळे. कमलेश, कुठनं आहात आपण? मी मूळचा मुंबईचा आहे आणि VNITचा एमटेक स्टुडंट आहे मी. हो नाईस, VNITचे एमटेक स्टुडंट आहात आणि तुम्ही आता जेईचा सेकंड शिफ्ट पेपर अटेम्प्ट केला. हो. डिफिकल्टी लेवल कशी होती साधारणतः? पूर्णपणे डिप्लोमा बेस्ड पेपर होता हा. आणि मोस्टली क्वेश्चन हे आपले IS 456च्या रिलेटेड विचारलेले ऑल राईट. चे आणि पूर्ण पेपर हा IS कोडवरच डिपेंड होता. ओके. आणि बिल्डिंग मटेरियलची बेसिक लेवल ही ज्याने एक बेसिक स्टडी जरी केलाय त्याला सुद्धा अटेंड करता येईल अशा लेवलचा होता. ओके, ऑल राईट. तर साधारणतः कट ऑफ किती एक्सपेक्टेड करता? जर 200 पैकी म्हणाय गेलं तर ज्या पद्धतीची लेवल होती त्यानुसार हा कट ऑफ 150च्या वर तो मला 150च्या वरती. हो. ऑल राईट, ऑल राईट. थँक्यू सो मच सर, थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि सर मी एक जो फीडबॅक दिलाय त्याचा नक्की 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 विल टेक केअर ऑफ इट. आम्हाला जिथे योग्य ठिकाणी त्याला आम्हाला पुटअप करता येईल आम्ही ते नक्की करू. सरांनी एक फीडबॅक दिलाय जो थोडासा कन्सर्निंग आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ. थँक्यू. थँक्यू. सर आपलं नाव? माझं नाव अनिल अमद्या गाठोड आहे. अनिल. आणि मॅडम आपलं नाव? हर्षिता पांडे. ओके, तुम्ही आता जेईच्या एक्झामसाठी आला होता बरोबर? तर सेकंड शिफ्टचा जेईचा पेपर कसा होता तुमचा? मध्ये सोपी होता आणि थोडासा अवघड पण होता मॅडम. जास्त जीपीएस मध्ये वर क्वेश्चन आले होते आणि बाकीचे सगळे इझी होते. ओके मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? ट्रिकी वाटलं, थोडासा कन्फ्युजिंग होता, पण दिमागचा यूज केला तर चांगलं जाते. हा ओके. डिफिकल्टी लेवल टेक्निकल वर्सेस नॉन टेक्निकल कशी होती? कुठला सेक्शन डिफिकल्ट होता? थोडा टेक्निकल टफ होता आणि नॉन टेक्निकल इझी होता. नॉन टेक्निकल इझी होता. ट्रिकी जसं तुम्ही म्हणता, नॉन टेक मध्ये पण ट्रिकी होता का? नॉन टेक ट्रिकी होता, टेक्निकल ट्रिकी नव्हता, चांगला होता. ओके, कट ऑफ किती एक्सपेक्टेड आहे? टॉप 140. 140. आपल्याला? सेम. ऑल राईट, ऑल राईट. थँक्यू सो मच, थँक्यू. सर नमस्कार, आपलं नाव? सूरज पाटील, सूरज. आपण कुठून आहात? अमरावतीवरून. अमरावतीवरून आहात. ओके. तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीचे महायज्ञ किंवा महामॅरेथॉन सेशन्स पाहिले का युट्यूबला? हा बघितलंय, छान असतं. त्या सेशनचा तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काय फायदा झाला? हो नक्कीच. ओके, तुम्हाला आजचा जो पेपर गेला तो कसा गेलाय? तुमच्या लेवलला तुम्हाला कसा वाटला? मॉडरेट होता आणि काही टेक्निकल क्वेश्चन जे म्हणजे मी बघितले नव्हते असे पण होते आणि काही खूप इझी पण होते. म्हणजे सगळ्या स्टेपचे क्वेश्चन्स होते आणि न्यूमेरिकल जास्त नव्हते आले आणि नॉन टेक इझी होतं. ओके, वेळ मिळाला का पेपरला? वेळ मिळाला तुम्हाला? हा म्हणजे 5-1 मिनिटं राहिले होते शिल्लक असे. माझा तर असं हा फीडबॅक राहील. ऑल राईट, ऑल राईट. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्स, बाय.